झाले की नाही भांडे मस्त सर्व रकाना स्वच्छ झालेला आहे. सर्व क्लिनिंग मस्त. चला एवढं पीठ राहिलेलं आहे. माझा अवतार तर अवतारच आहे. मला सकाळीच डबे घासायचे होते पण सकाळी कंटाळा केला कारण ऊन पण नव्हतं असं, म्हणजे अगदी ते थंडी वाजायची त्याच्यामुळे ऊन घेण्यातच वेळ गेला. आणि आता वाजले आहे 2, म्हणजे जवळ 2:30 वाजले. आणि 2:30 वाजता म्हटलं चला कंटाळा आला आहे आता पण भांडे तरी घासू, म्हणजे डबे घासू, कारण उद्या पाणी जाणार आहे. मग म्हटलं मग हे एवढे डबे घासून घेऊन आणि आणखीन एक 4 डबे राहतील याच्यानंतर. तर आता हे डबे घासायचे आहे. ह्याच्यातलं आता आहे हे पापड आहे ना, मी जरा थोडंसं उन्हात वाळत घालते. वैष्णवीने दिले होते, आम्ही गेलो होतो ना पुण्याला, तर तिने बरेच दिले होते. आता मी रोज एक आल्यापासून एक पापड भाजून खाते. खिचडी होतेच कधी भाजीला, त्याच्यामुळे आता बरेचसे संपत आले. पण आता आणले डबे बाहेर आणले, तर आता घासूनच घेते हे सर्व. हे आणले हे सगळे आणि आता 4 राहतील मोठे मोठे, ते पण काय करते हे झाल्यानंतर बघू. याला किती जोर द्यावा लागतो त्याच्यावर आहे. ताकदसुद्धा इम्पॉर्टंट आहे ना, म्हणजे नुसतं वचवच म्हणून काम नाही करायचं, तर ते कामसुद्धा अगदी क्लीनमध्ये झालं पाहिजे ना, आणि समाधान वाटलं पाहिजे. तर ते उद्या पण घासता येईल, नाही तर एवढं झाल्यानंतर आत्ता पण घासता येईल. चला मग आता घेते घासून. चला रोजची भांडी झाली त्या निमित्ताने, आणि मला अर्धा ताससुद्धा नाही लागला हे भांडे घासायला. तर हे डबे घासायला आहे तरी कितीक डबे एवढेसे, आणि आता 4 डबे राहिले. तर 4 डबे उद्या घासणार आहे, सकाळीच घासून घे. तर छान चमकत आहे, इथूनच मस्त चमक दिसते. तर चला आता आजचा माझा दिवस असा क्लिनिंगमध्ये गेला आहे. आता हे तर कालच घासली होती आणि आज बघ किती चमकू राहिली आहे. आणि बाकीचे उद्या, तर उद्या मी सर्व दाखवते ही मांडणी. आणि मला बाकीचं हे इकडचंसुद्धा आवरायचं आहे. सकाळीच मी भोपळ्याचं काय केलं होतं, हे पीठ मळून ठेवलं होतं आणि सकाळी खाल्ले. आता हे उरलेलं आहे, तर आता करून घेते भोपळ्याचे पराठे. आणि ढोश्याचं सुद्धा भिजत घातलेलं आहे, ढोसे किंवा काही इडली, बघू काय करायचं. याच्यामध्ये मी काय केलं आहे, गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, चण्याचं पीठ टाकलेलं आहे, आणि आता ज्वारीचं पीठ टाकते. थोडंसं तिखटही वाढवते. हिरवी मिरची टाकलेली आहे मी याच्यामध्ये, लसूण, हिरवी मिरची, जिऱ्याचा पूड. चला आता माझं हे सर्व तयार आहे हे पीठ, आणि आता घेते मी करून भोपळ्याचे पराठे. याच्यात 2-3 सहज होतील. आणि आता संध्याकाळ झालेली आहे, बाहेरचा दिवा पण लावलेला आहे. चला आता हे संध्याकाळचं वातावरण, आणि याच्यानंतर हे सर्व घरातलं आवरल्यानंतर मला बाहेरचं सुद्धा आवरायचं आहे. सगळी साफसफाई करायची आहे, गवत काढायचं आहे. पुन्हा जे काय ते बाण वगैरे आपण हे जे केलेलं आहेत ना असं, तर ते पुन्हा व्यवस्थित करायचं आहे. 6:45 वाजले आहे आणि सकाळचं वातावरण. इकडे ना साईबाबाचं मंदिर आहे, आणि इथून रोज असं मस्त सकाळी भक्तिगीत ऐकू येतात. स्वतः गातात किंवा टेप रेकॉर्डवर सुद्धा वाजली जातात असे. हाय, हॅलो, नमस्कार. मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक कृषीची लॉग. चला, काल आता ते 5-6 डबे घासले, आता खालची 4 डबे राहिलेली आहे. आज तो कोपरा आवरला आहे. आणि पहिलं म्हटलं स्वयंपाक करून घ्या, धुणं पण काढलेलं आहे तसं, म्हणजे ते कोपऱ्यामध्ये जेवढं कपडे वगैरे जे होते ते म्हटलं धुवून काढावं ते. आणि आज तर खिडकी उघडी करून दिलेली आहे मी, इकडची खिडकी उघडी करून दिलेली आहे. आणि आता आहे ना खिडकीच उघडी करून द्यावं लागत जाणार आहे.
हे सगळं तारेवरचे कपडे काढून मी एक व्यवस्थित करून ठेवलेले आहे म्हणजे एका याच्यात. आणि आता इथून पुढे तर खिडकी उघडीच करावं लागेल. गरमीचं तर खूप म्हणजे इतकं गरम होतं ना काय सांगावं. मग ती दुपारी गरम होतं पण आता थंडी आहे, पण दुपारी खूप गरम होतं. आता मी काल इडलीचं म्हणून भिजत घातलं होतं, तर म्हटलं आता डोसेच बनवा. इडली आता पाहते, इडलीचा एवढा राडा असतो ना काही सांगावं. मग त्याच्यामुळे म्हटलं त्यांना पहिले डोसे करून पोहाते इडली. अर्थात आता कांदे कापावं लागतील, सगळी तयारी करावं लागेल आणि मग तेव्हा ती बटाट्याची भाजी होईल. तर चला मी आता काय करते, तयारी करून घेते आणि मग चला सर्व तयारी झालेली आहे आणि तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलेलं आहे. तर आता चिरायचं ते घेते चिरून. कोथिंबीर असली ना खूप छान अशी भाजीला चव लागते. कोणती भाजी असतो पण कोथिंबीर जास्त पाहिजे म्हणून. तर मला दाखवते चला. इकडं बटाटे असे काप करून घेतलेले आहे, वाटाणेसुद्धा मी घेतलेले आहे आणि इकडं कांदा, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता. चला आता मी भाजीला सुरुवात करते, पटकन घेते. ही बटाट्याची चटणी पण म्हणतो आम्ही याला, बटाट्याची सुकी भाजी म्हणतो. जास्तीत जास्त करून आम्ही बटाट्याची चटणीच म्हणतो, मी तरी म्हणते. तर तुम्ही काय म्हणतात तर सांगा. म्हणजे डोस्याला वगैरे आपण जी भाजी डोस्याला जी बटाट्याची भाजी बनवतो त्याला तुम्ही काय म्हणतो. तेल घेतलेलं आहे, तेल टाकते. ते दिसतंय पण तरी सांगायची काही गरज नाही आहे. तर बघा आता मी काय काय टाकते. हे सर्वांना येतच आहे त्याच्यामुळं सांगायचं तरी काय, पण पटपट सांगते. आता याच्यात मोहरी तडतडली. आता मिरच्या, जिरे पण टाकतं. चला मिरच्या झाल्या आहे. याच्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता आणि त्याचबरोबर लगेच हा कांदा टाकून दिलेला आहे. म्हणजे तो कढीपत्ता उडणार तरी नाही अंगावर. कांदा पण छान झालेला आहे. आता यामध्ये हळद टाकते. आता यामध्ये भल्ली मोठी कोथिंबीर जाणार आहे आणि बाकीची ठेवली मी सजावटीसाठी. आता या चवीपुरता मीठ. चला आता यामध्ये वाटाणे आणि बटाटे दोन्ही टाकते मी. ते फोडी केलेले आहे पण ते मोकळ्याने झालेले, त्याच्यामुळे ते असे दिसत आहे. जागीच फोडी केले होते ते. चला झाली आहे मस्त बटाट्याची भाजी, सुकी भाजी, चटणी. आणि आता फायनली यावर मी टाकत आहे पटीसाठी कोथिंबीर. काल भोपळ्याचे थालीपीठ केले आणि आज डोसे चालू आहे. तर चला मस्तपैकी दिसत आहे. कलर कॉम्बिनेशन एकदम झकास. बाहेरचं वातावरण इतकं थंड आहे ना काय सांगावं. हवा अशी सुटलेली आहे आणि छान पण वाटत आहे. थोडंसं गारवा मस्त असं काश्मीरवरून वारे सुटलेले आहे वाटतं. म्हणजे चला आता बाकीचे ऊन पडलं का मग असं ते डबे पण काढते, मस्त ऊन पण घेते, उन्हाचाही आनंद घेते. आणि आता मी बनवत आहे डोसे. आता डोसे काय दाखवायचे, ते पीठ केलेलं आहे फक्त, तर तव्यावर टाकायचं आहे, करायचं. छान थंडीचं पण डोकं पॅक करून घेतलं आणि आता डोसे बनवते. डोसा टाकला पण असं की डोसे याला डोसे नाही म्हणत, त्याला डोसे म्हणतात. डोसे खरं डोसे आपण याला डोसे म्हणतो, पण खरं ॲक्च्युली याचं नाव म्हणजे उच्चारायचं कसं डोसे. तर मी डोसा टाकलेला आहे आणि पूर्ण इथपर्यंत असं पूर्ण असा तवा भरवलेला आहे आणि कडा निघत आहे. चला आता ह्या कडा काढायच्या आहे. बघू अक्का खात असेल तर तिला देते, आपोआप निघते. चला पलटी करते. बघा किती मस्त मोठा झाला. मी म्हणते एवढ्याशा पॅनमध्ये एक छोटा दिसत होता ना, म्हणून असा मोठा केलेला आहे. त्याला ऊन तर ऊन मला लागत नाही, पण ह्या पापडांना ते लागेल ना,
कारण आता हे डबे काढायचे आहे मला. तर आता यांना वाळत घालते मी. यंदा आहे ना मी आता काहीच करणार नाही पापड वगैरे चकल्याने. वैष्णवीला विचारलं तुला हवे का, ती नाही म्हटली, म्हणजे माझ्याकडेच भरपूर आहे म्हणे तेच मागच्या वर्षीचं. मग काय आता हे मी एवढं काही खाणार तर नाही आहे, यंदा काही मी करणारच नाही आहे. चकले आहे, सर्व आहे, त्याच्यात पापड आहे. आणि इकडे हे पण आहे, हे पापड आहे, ज्वारीचे पापड आहे. तर आता हे ऊन घेतील आणि मग मी डबे काढायला फक्त 4च तर डबे राहिलेले आहे. हे काही ज्वारीचे दबून दबून सगळे हे झाले तुटले ते. इकडं वेपर्स आहे, काही गरजच नाही. आता ह्यांना ऊन देते, मग काय करू आता. आणि म्हणूनच मग मी काल 4 डबे काढले नाही, कारण याच्यात मग ते डब्यातलेच मला वाळत घालायचं होतं. 4-5 प्रकारचे पापड आहे. चला आता हे 2-3 डबे झाले. 4था डबा आता पीठ संपल्यानंतरच घासणार आहे. गव्हाचं पीठ आहे त्याच्यात थोडंफार, तर मस्त चमकू राहिलेले आहे. आणि शिवाय ना ऊनच नाही आहे, तर मी पार रद्दच केलं होतं. म्हटलं ऊनच नाही तर काय, मी म्हटलं जाऊ दे, हवात आहे ना, कुठं पावसाळ्यात आपण पाऊस येईन, दमट हवा आहे, त्याच्यामुळे वाळणार नाही, हवेने सुकून जातील. आणि सुकत आलेली आहे. तर चला मग. तर माझा हा 2 दिवसाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा. आणि आवडला असेल तर, आणि कोणी नवीन आला असेल ना तर प्लीज जाऊ नका, सबस्क्राईब करून टाका माझ्या याच्यावर. आणि हाय पॉईंट द्यायलासुद्धा विसरू नका. सर्व रकाना स्वच्छ झालेला आहे, सर्व क्लिनिंग मस्त.